सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण पाणी पिताना कुठलं वाक्य बोलायचं आहे आणि कुठला नंबर बोलायचा आहे ज्याने आपल्याला अगदी 3 तासात आपली इच्छा पूर्ण होताना दिसेल, किंवा इच्छा कोणतीही असो, काहीही मागितलं तरी पण ते लवकरात लवकर आपल्याला मिळणार आहे, आपली इच्छा पूर्ण होणार आहे. अशी पाण्याची टेक्निक आहे जी आपल्याला करायची आहे. असा एक एंजल नंबर आहे जो एंजल नंबर वापरून आपण पाणी पिताना आपली इच्छा मागू शकतो आणि ती इच्छा पूर्ण होऊ शकते. असा कुठला एंजल नंबर आहे आणि काय बोलायचं आहे हे सर्व काही व्हिडिओत सांगते. व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, कंटिन्यू ऐका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तत्पूर्वी आपल्या व्हिडिओची आपल्या चॅनलची ज्यांना कोणाला मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर जॉईन बटनवर क्लिक करून मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळणार आहेत. आता व्हिडिओ कंटिन्यू करूया. बघा, आपल्या मनात खूप दिवसापासून, खूप वर्षांपासून जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपण पाण्याचा सुद्धा वापर करू शकतो. अगदीच नाही जमलं तर तुम्ही एक अजून टेक्निक शेअर करू शकता इतरांशी सुद्धा, आणि तुम्ही सुद्धा ती करू शकता. आता जर तुम्हाला पाण्याची टेक्निक नाही करायची आहे तर झोपण्याच्या आधी तुम्ही ही एक अशी रेमेडी करू शकता की जी तुम्हाला भरपूर सारे फायदे मिळवून देऊ शकते. तुमच्या मनातली कुठली इच्छा असू द्या, काहीही मागा, तुमचं पूर्ण होणार आहे. आता काय करायचंय, रात्री झोपताना अगदी झोपायच्या काही क्षण आधी बेडवर ज्या वेळेला तुम्ही बसाल त्यावेळेला तुम्हाला एक नंबर म्हणायचा आहे, जो नंबर मी पुढे देणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. तो नंबर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचा आहे, तुमची इच्छा मॅनिफेस्टेशन करायची आहे. डोळ्यासमोर नंबर आणायचा आहे, डोळे बंद करा, डोळ्यासमोर नंबर आणा आणि ती इच्छा तुम्ही व्हिज्युअलाइज करा. कुठली इच्छा? जी तुमच्या मनातली आहे इच्छा. परंतु इतरांचं वाईट करण्यासाठी इच्छा मागू नका. तुमचं चांगलं, तुमच्या मनातली चांगली इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन करा ह्या नंबरचं, आणि त्यानंतर तुम्ही झोपी जा. जवळजवळ 10 मिनिटे तरी मॅनिफेस्टेशन झालं पाहिजे ह्याचा आग्रह राहील. आता तुम्हाला ही टेक्निक किती दिवस करायची आहे, तर जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मॅनिफेस्टेशनची टेक्निक करायची आहे. ह्या जादुई नंबरची टेक्निक करायची आहे. हा जादुई नंबर मी पुढे देणार आहे. आता ज्यांना कुणाला पाणी पिताना हा जो मी एंजल नंबर देणार आहे तो वापरायचा असेल तर पाण्याची सुद्धा टेक्निक तुम्ही करू शकता, किंवा दोन्ही टेक्निक तुम्ही एका वेळेला करू शकता. काय करायचं आहे, एका पाण्याच्या बॉटलवर तुम्हाला हा जादुई नंबर लिहायचा आहे. एका ब्ल्यू रंगाच्या पेनाने व्हाईट कलरच्या पेपरवर हा जादुई नंबर लिहा आणि व्यवस्थितपणे त्या पाण्याच्या बॉटलवर चिकटवा. आता तुम्ही घरातच असेल तर काचेचं ग्लास असेल पाण्याचं, त्याच्यावर चिकटवला तरीही चालेल, आणि बाहेर जात असाल तर बॉटलवर चिकटवा. आता तो नंबर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही पाणी पिणार असाल त्यावेळेला बघा, तो जो नंबर आहे ना, हा नंबर इतका प्रभावशाली आहे की त्याची जी पॉवर आहे पाण्यात उतरणार आहे, आणि सगळे पॉझिटिव्ह विचार तुम्ही ज्या वेळेला तुम्ही हा पाणी प्याल त्यावेळेला पॉझिटिव्ह विचारासकटच तुम्ही पाणी प्यायचं आहे, जेणेकरून हा नंबर तुम्ही मॅनिफेस्टेशन करायचं आहे, त्यानंतर पाणी प्यायचं आहे. बघा, तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे, परंतु नंबर कुठला तो व्यवस्थितपणे लिहून घ्या. नंबर थोडासा मोठा आहे. 4846-703 4846-703 हा एंजल नंबर तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचा आहे. आता व्यवस्थितपणे लिहिल्याच्या नंतर तुम्हाला जी पाण्याची बॉटल आहे ही पूर्ण दिवस पाणी त्याच्यातलंच प्यायचं आहे. पाणी संपलं तर पुन्हा पाणी भरा आणि पुन्हा तेच पाणी प्या. जोपर्यंत तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत रोज मॅनिफेस्टेशन ह्या नंबर डोळ्यासमोर आणा, मॅनिफेस्टेशन करा, तुमची इच्छा मॅनिफेस्टेशन करा, आणि त्यानंतर पहा तुमच्या मनातली इच्छा हा प्रभावशाली नंबर नक्कीच पूर्ण करून देणार आहे. पाण्याची टेक्निक तुम्ही करू शकता, किंवा सकाळीच अंथरुणातून उठण्याच्या आधी सुद्धा ही टेक्निक करू शकता, किंवा झोपायच्या काही क्षण आधी तुम्ही ही टेक्निक करू शकता. शिवाय पाण्याबरोबर पण तुम्ही ही टेक्निक करू शकता. 2 प्रकारची टेक्निक मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. नक्कीच तुम्हाला ह्या जादुई नंबरचा फायदा होणार आहे. तुम्ही सगळे वाक्य पॉझिटिव्ह बोलाल ह्याची काळजी घ्या. एकही वाक्य किंवा एकही
विचार डोक्यात निगेटिव्ह येणार नाही ह्याची काळजी घ्या. अगदी छानपैकी ही रेमेडी करा आणि तुमचे अनुभव मला नक्कीच शेअर करा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.